बेटा चलो एक मिनिट एका दिवसामध्ये तुम्ही मंत्री बदलू शकताय, पण ह्या हरामखोराला तुम्ही काय घेऊ नाही शकता। आमच्याकडे आणून द्या त्याला, आम्ही बरोबर त्याला करून घेऊ। आम्हाला जे करायचं ते आमचे न्याय, आमच्या बहिणीला असं केलं त्याने, आम्ही पण त्याच्या संग तसं करू, एवढं बोलते मी बस। का आम्ही छोट्या मुली नाहीयेत का? आम्ही खेळू नाही शकत, कुठे जाऊ नाही शकत, आम्ही शाळेमध्ये राहतो। आम्हाला इतका भ्या वाटतो की आम्ही कुठं निघू असं वाटत नाही, एवढं बोलू मी हरामखोराला फाशी झालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, हरामखोराला फाशी झालीच पाहिजे। मंत्री तुम्ही एका दिवसामध्ये मंत्री बदलू शकते, तुम्ही या हरामखोराला आमच्याकडे का आणून नाही देते? आम्ही त्याला बरोबर करू आमच्या हिसाबाने। त्या मुलीचं तसं त्यांनी तोंड ठेचलंय, आम्ही पण त्याचं तसंच तोंड ठेचू। आम्ही शाळेमध्ये जातोय, आम्ही खेळायला जातो, कुठे दुकानात जातो, तरी आम्हाला इतका भ्या वाटतो की असं कोणी केव्हा पण कोणी करू शकतंय असा हमला आमच्यावर। आम्हाला इतकी भेव वाटते, आम्ही खेळायचं नाही का कुठं, फक्त माझा एवढा प्रश्न आहे। फाशी झालीच पाहिजे आणि त्याला इथं आणायलाच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। फक्त आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी नका। फाशी फक्त 15 मिनिटासाठी राहते, लगेच त्याचा जीव जाऊ शकतो, पण इथं आमच्या पैसे आणून द्या त्याला, आम्ही बरोबर त्याचा बरोबर करू। ओके थैंक यू। आप देख रहे हैं मालेगांव शहर में इतना बड़ा जन आक्रोश, लगभग 12 लाख के करीब पब्लिक थी, जिसको हम सुबह से कवरेज दे रहे थे। अल्हम्दुलिल्लाह ऐसा हमने कभी भाईचारगी का ये नहीं देखा। लोग बोलते गंगा जमुना तहजीब, लेकिन मैं गंगा जमुना तहजीब के आगे की बात आज सब भाई लोग को बताने जा रहा हूँ। मालेगांव शहर वाहिद ऐसा शहर है जहाँ पे मंदिर भी बाजू में, मस्जिद भी है, गुरुद्वारा भी है, चर्च भी है, सब है। यहाँ पे हर धर्म से मानने वाले, हर चीज को चाहने वाले लोग रहते हैं। ऐसा हमारा मालेगांव, ये मालेगांव गिरना और मौसम तहजीब के साथ गिरना और मौसम भाईचारगी का शहर है। आज हम ये भाई निवेदन देने आए थे, एक 3.5 साल मासूम बच्ची डोंगराली की जिसके साथ एक गलत कार्य हुआ है, उसके बारे में हम भाई से जानना चाहेंगे। बोलिए सर, आप क्या बोलना चाहेंगे इसमें? मी सर्वात प्रथम 16 नोव्हेंबर रोजी जे डोंगराळे गावामध्ये 3.5 वर्षाच्या चिमुकलीशी जो अत्याचार झालेला आहे, त्या नराधमाचा मी मालेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आणि ह्या तालुक्याच्या वतीने, सकल मातंग समाजाच्या वतीने या जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन आम्ही या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यासाठी अप्पर साहेबांना आलेलो आहोत। मी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे सकल मातंग समाजाच्या वतीने आणि दलित महासंघाच्या वतीने की आरोपीला फाशी झाली पाहिजे। या शिक्षेशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे। माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, आश्वासन दिलं, परंतु न्याय प्रविष्ट प्रक्रिया ही लांबची आहे। आम्ही माननीय भुसे साहेब यांना, मुख्यमंत्री साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करणार आहोत की या नराधमाला फाशी होण्याच्या पूर्वीच पोलीस प्रशासनाने जर त्याचा इन्काउंटर केला तर ह्या चिमुकलीला आणि ह्या मालेगाव तालुक्यातल्या माता भगिनींना न्याय मिळेल असे या ठिकाणी आम्ही अपेक्षित करतो। आणि एवढंच नव्हे तर माननीय भुसे साहेबांना मालेगाव तालुक्याच्या वतीने विनंती करण्यात येते की भुसे साहेब, आपण दिघे साहेबांचे शिष्य आहात, दिघे साहेबांच्या तालमीत खेळलेले आहात, तिथून तयार झालेले आहात आणि धर्मवीर सिनेमा हा आपणच प्रसिद्ध केलेला आहे। तर ज्या पद्धतीने दिघे साहेबांनी एका महिलेला, एका मुलीला अत्याचार झाल्यानंतर तिने सुसाईड करून घेतली आणि तिला न्याय मिळवण्यासाठी त्या नराधमाला दिघे साहेबांच्या शासनाने जे घडवलं, ती शिक्षा भुसे साहेबांनी या नराधमाला घडवली पाहिजे अशी मी संपूर्ण सकल मातंग समाजाच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने या ठिकाणी भुसे साहेबांना विनंती करतो की साहेब, आपण सुद्धा दिघे साहेबांचे शिष्य आहात, त्या पद्धतीने आपण या नराधमाला आपली शिवसेनेची स्टाईलने त्याला शिक्षा दिली पाहिजे, या ठिकाणी एवढीच अपेक्षा करतो। बरं ताई, आपला काय बोलणं आहे? मला एक सांगायचंय की जी आई 9 महिने पोटात ठेवून ते बाळ वाढवती आणि तिच्या आईची जी यज्ञ असत, ती यज्ञ नावाची बाळ असन, तिच्या आईला न्याय मिळाला पाहिजे। सगळ्या आईची एकच घोषणा आहे, सगळ्या आईला जी काही 9 महिने जी आई बाळाला पोटात वाढून जी जन्माला घालतील, त्या आईच्या देखत जर त्या बाळाचं असन
दुर्दैवानी ती घटना केली ती कुणाच्या बाळासंग नाही झाली पाहिजे, म्हणून मला एकच विनंती करायची आहे का त्याला शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, मिळालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, त्या आईला न्याय मिळाला पाहिजे, 22 करला निलंबित केलंच पाहिजे, त्या DYSP 22 करला निलंबित केलंच पाहिजे, न्याय मिळाला, त्याला जे काय असेल ते आमच्या ताब्यात द्या, जे काय असेल त्या दगडाने तोंड चेचलं त्याचं तोंड मी चेचणार, माझ्या हवाली करा नाही तर जनताच्या हवाली करा, कळून विनंती आहे, पण त्याला असं ठेवू नका, त्याला जल त्याला फाशी द्या, आम्हाला एवढीच एक माझी मागणी विनंती करायची आहे आहे. साहेब, की ज्या पोलीस प्रशासन अधिकाऱ्याने एक मिनिट बोलून घ्या ते 2 सेकंद. ज्या पोलीस अधिकाऱ्याने ज्या DYSP दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र डोंगराळ्याच्या चिमुकलीवर अन्याय झाल्याच्या कारणाने पेटून उठलेला आहे. प्रत्येक माता भगिनींच्या, प्रत्येक जाती समाजाच्या, धर्माच्या माता भगिनींच्या आणि जनतेच्या मनामध्ये जो आक्रोश निर्माण झालेला आहे, एवढा आक्रोश असताना सुद्धा ज्या पोलीस अधिकाऱ्याने, DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याने त्या आरोपीला पाठीशी घालण्याच्या उद्देशाने असेल किंवा त्यांना पळवाट मिळण्याच्या उद्देशाने असेल, एका बाजूने जनता संताप व्यक्त करते आणि दुसऱ्या बाजूला एक पोलीस जबाबदार अधिकारी जर त्याची न्यायालयीन कस्टडी मागत असेल आरोपीची सुटका होण्यासाठी, तर मी मालेगाव तालुक्याच्या वतीने विनंती करेल की त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे, DYSP 22 यांना निलंबित केलं पाहिजे. यांचा आम्ही जाहीर निश्चित करतो की असा पोलीस अधिकारी असेल तर या अशा घटनांचं पुनरावृत्ती घडू शकते. म्हणून वेळीच शासनाने अशा अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवून त्याला घरी बसवलं पाहिजे. या ठिकाणी मी अशी विनंती करणार आहे. एक मिनट बेटा, थोड़ा बच्चे लोग तुम बैठ जाओ बेटा, अभी मैं जब बोलूंगा जब स्टार्ट करना. आम्हाला हम ना तुला म्हणजे वाट दाखवतो मी कसं बोलू. ये हमारे सामने एक मासूम बच्ची, ये भी बच्ची है, ये भी अपने जो मन में विचार आए ये बोलना चाहती है. इसके भी विचार हमको सुनना चाहिए, देश को सुनना चाहिए, हमारे मुख्यमंत्री को सुनना चाहिए, हमारे प्राइम मिनिस्टर साहब को सुनना चाहिए और देश में कानून बदली करके ऐसे गुनहगार को सजा मिलना चाहिए. बोलताय क्या बोलला बेटा? आम्हाला आता खूपच भीती वाटायला लागलेली आहे. आम्ही शाळेत जातो, इथं जातो, तिथं जातो, तर मला असं जे आहे ना त्यांना फाशी दिलेलीच पाहिजे, लवकर फाशी दिलेली पाहिजे आणि ना अन्यायाला न्याय मिळालाच पाहिजे. ठीक आहे. जो आरोपी आहे त्याने एवढं नीच कृत्य करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे आणि जी आपली महाराष्ट्राची न्याय व्यवस्था आहे, जी आपली मालेगावची न्याय व्यवस्था आहे, तर त्या हरामीला शिक्षा देण्यासाठी, त्याला फाशी देण्यासाठी त्याचा म्हणजे त्यांचा एक पेन देखील उचलू शकत नाही आणि त्याला शिक्षा देखील देऊ शकत नाही. तर ही व्यथा आम्ही कुठे मांडावी आणि आम्ही कुठे जावं न्याय घ्यायला? आज मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आज आपल्या महाराष्ट्रात आपल्या जवळच्या शहरात एवढं काही घडत असताना मुख्यमंत्री साहेब त्यांची काय म्हणता मला हे झालं काय, त्यांच्या सत्तेबद्दल नगरसेवकीकडे गेले, तिकडे गेले, ही व्यथा इकडे तिकडे मांडता आणि इकडे या लहान लहान मुलींनी काय करावं? मला बाची आहे, मला मुलगी आहे. आज प्रत्येक फॅमिलीमध्ये ना मुलीविषयी अशी सगळ्यांना भीती निर्माण झाली आहे. तिला अंगणात खेळू द्यावं की नाही, कोणत्या माणसावर विश्वास ठेवावं? आज कुत्र्यावर विश्वास केला जाऊ शकतो पण माणसावर विश्वास केला जाऊ शकत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची व्यथा झाली आहे. त्या विधीसाठी लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा व्हावी हीच आमच्या सगळ्या नागरिकांची कळकळीची विनंती आहे. आणि या लहान बालकांनी काय करायचं? यांनी खेळायला पाहिजे नाही, यांनी शाळेत जायला पाहिजे का नाही, हा प्रश्न आता हा इथे निर्माण झालाय. त्याला शिक्षा झाली नाही तर हे वारंवार घडत होईल. अशा आपल्या महाराष्ट्रात, आपल्या नाशिक जिल्ह्यात 44 घटना झाल्या आहे. आजंगवडेल मध्ये अशी घटना झाली असता 6 महिन्यात तो हरामी बाहेर आला आहे. एवढंच बोलतो. त्या यज्ञातिथीला, त्या चिमुडीला न्याय मिळावा.
साने गुरुजी आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। पूरा साने गुरुजी नगर कहानी को ना हाँ चल इधर कर तो मैं बोलता बारे है ना। ये आप मेरे पीछे देख रहे हैं सोमवार बाजार। अभी हम कैंप में आए हैं। इससे पहले हम साने गुरुजी नगर गए थे। उससे पहले हमने देखा है शहीद अब्दुल हमीद रोड, मारूफ कुसुम्बा रोड। आज तक लोगों ने गंगा जमुना तहजीब और हिंदू मुस्लिम की तहजीब को बार बार लोगों ने दर्शाया है, लेकिन आज मैं आपको एक नई तहजीब का तारुफ करवाना चाहता हूँ। ये हमारा मालेगांव शहर की तारीख है कि भाईचारगी यहाँ पर हमेशा जन्म लेती है। एक ही दीवार से मस्जिद और मंदिर भी है यहाँ पर। और मालेगांव शहर की तहजीब मैं आपको बताने जा रहा हूँ। मालेगांव शहर की तहजीब है गिरना और मौसम तहजीब, जो दो नदियों का यहाँ पे संगम होता है। इसी तरह से दो भाइयों का यहाँ पर संगम होता है। आप देख रहे हैं बोलता भारत न्यूज और स्टार न्यूज नंबर 1। वो आप बोलना। अभी हम राष्ट्रीय एकात्म चौक में खड़े हैं। ये एक जन आक्रोश मोर्चा जो आया हुआ है। हम इनके अध्यक्ष महोदय साहब से बात करना चाहेंगे, उपाध्यक्ष साहब से। मी हिंदू पेंढारी समाजाच्या वतीने हा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। यज्ञा बाळाला न्याय हा मिळालाच पाहिजे, या हरामखोराला फाशी झालीच पाहिजे। महाराजांचा चौरंग झालाच पाहिजे, महाराजांचा चौरंग झालाच पाहिजे, यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे, यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। 2 मिनिट। यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। आज मालेगाव बंद केलंय। जर यज्ञा बाळाला न्याय नाही मिळाला, उद्या आम्ही महाराष्ट्र बंद करू। यज्ञा बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। देखेंगे बोल दो कैमरा मैन अपना हिम्मत नहीं है। उठा के लिया नहीं, आग उठा के बोल उठा के क्या बड़ा राज चल रहा है। तो जिम्मेदार लोग हैं। अभी देखो यहाँ मारने के लिए, अरे आईफोन से भारी इसकी शूटिंग है। ये बोलेगा